धन्यादिदीन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शीन गेला मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे त्रिविध तापाची झाली बोळवण देखिल्या चरण वैष्णवांचे मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे एका जनार्दनी घडो त्यांचा संग न व्हावा योग जन्मजन्मी मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे सरळ साथ हात जोडा डोळे बंद करून पांडुरंगाचं ध्यान करा ओम नमो जी आद्या वेद प्रति पाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती नासो अवधारी जोगी आता काय करू नका आता अभिनव वाद विलासी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिया मज हृदयी सद्गुरु जिने तारिलो हा संसार मनोरी विशेष आत्यादरू विवेकावरी पांडुरंगा करू प्रथम धन्यादिदीन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शिना गेला जरा समर्थ कमी मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे जोरात टाळी वाजून सगळे जण भजन करा विठ्ठल
संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर माऊली तत्वज्ञ जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आणि समचरण पांडुरंगाच्या चरणी, आई साहेब रखुमाईच्या चरणी आपल्या सप्ताहाच्या 15 वर्ष आज जागरणाच्या दिवशी माऊली सेवा मंडळ आणि आपण सगळ्यांच्या वतीनं जोरात टाळी वाजून पांडुरंगाला त्रिवार त्रिवार अभिवादन. ज्यांच्या नावाने हे माऊली सेवा मंडळ स्थापन केलं त्या नावाला खऱ्या अर्थाने आज सार्थकता आणि धन्यता आली. ज्ञानोबरायांना आणि तुकोबरायांना स्वाभिमान वाटावा असा कुणाचाही एक पैसा न घेता 108 मंडळांनी स्वतःच्या कष्टातून आपल्या भक्ती प्रेमाच्या आदरामुळे माऊली तुकोबरायांच्या प्रेमामुळे वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान शहरासारख्या ठिकाणी सामान्य माणसापर्यंत सहज पोहोचवण्यासाठी लोक शिक्षणाच्या या मंचाची उभारणी केली आणि 15 वर्ष तुम्हाला का सत्य मार्गावरती घेऊन चाललेल्या श्री माऊली सेवा मंडळाला वारकरी संप्रदायाच्या वतीनं जोरात टाळी वाजून खूप छान असा काळ तुमचा यामध्ये जातो. त्याचं कारणही तसंच आहे. जितकी तुमची शुद्धता आहे, जेवढी तुमची भावना आहे, श्रद्धा आहे, त्याला तितक्याच ताकदीचे आणि माऊलीचा कृपा प्रसाद लाभलेले मित्रवर्य श्री एकनाथ महाराज यांची संगती म्हणजे अजून काय असायचं. त्यामुळे 15 वर्षात याला कुठेही डाग लागला नाही, अडचण आली नाही, तुमच्यात मतभेद निर्माण झाले नाही. आणि तुमच्या मंडळाचाच नियम सांगतोय मला की या वर्षी बोलवलेला महाराज दुसऱ्या वर्षी बोलवत नाही, पण 15 वर्ष तुम्ही ज्याला सोडत नाही यात तुमच्या मंडळाच्या ज्या तत्वाला छेद दिला जातो की एक महाराज दुसऱ्या वर्षी तुम्हाला चालत नाही आणि 15 वर्ष तुम्ही दुसऱ्याला एका महाराजाला सोडत नाही. याचा अर्थ असा होतो की तुमच्या साधनेची शक्ती बाबांच्या माध्यमातून या मंडळाला, या परिसराला, आपल्याला सगळ्याला लागते. ती ऊर्जा, ती ताकद, ती सात्विकता अशीच तुमच्या आयुष्याच्या जन्मोजन्मी लाभावी अशी आज मागणी पर या कीर्तनाच्या दिवशी मी तुमच्या सगळ्यांसाठी देवाला मागणार. आजचं कीर्तन हे माझ्यासाठी नसतं, तुमच्यासाठी नसतं. 15 वर्ष ज्यांनी इथं योगदान दिलेलं आहे, अगदी रांगोळ्या काढल्या, फुलं लावले असतील, काकडा भजन केलं असेल, दिंडी केली असेल, टाळ घेतले असतील, मृदंग वाजवला असेल, विणा घेतला असेल, उभे राहिला असताल, वर्गणी दिली असेल, फळाचं दिलं असेल, नाही काहीतरी ऐकायला आले असणार, टाळी वाजवली असेल, या सगळ्यांचा चेक तयार करण्याची आजच्या कीर्तनकाराची जबाबदारी असते. आज हे आजचं जे कीर्तन आहे हे रजिस्टर कीर्तन आहे. तुम्ही सगळे शांत चित्ताने माझ्या समोर बसले की मी तुमच्या एकेकाचं खातं चेक करणार. 7 दिवसात कोण मंडपात आलं, कोणी दांड्या मारल्या, किती हाजेरी लावली, कोणी पडी काढली, जसा जसा तुमचा योगदान इथं असेल तसा तसा तुमचा चेक तयार होणार आहे. उपर्ण सुटायच्या आत तो मोळतो तुम्ही अजिबात हलायचं नाही, डोलायचं नाही, डोक्यात विचार आणायचं नाही, मोबाईल अजिबात लावायचा नाही, शेजारी कोण बसलं तिकडं पाहायचं नाही. कीर्तनात शब्दांच्या बरोबर राहायचं आणि आपला कायमचा जन्मोजन्मीचा शाश्वत धनाचा आणि मनाचा चेक माझ्या हातात असल्यामुळं जितका तुमचा आवाज चांगला येईल तितका मी चेक तुमचा अमाऊंट जास्त करण्याचा प्रयत्न करेन. आज जो बेंबीपासून आवाज काढील मी त्याला 99% दान देण्याचा प्रयत्न करेन. ज्यांचे आवाज अर्ध्यात येतील मी सगळे 55% आसपास सोडील आणि जे माझ्यावर संशय घेऊन तोंड बंद ठेवतील त्यांचा चेक पुढच्या वर्षी पास केला जाईल. माझा काही दोष नाही त्याच्यावर. त्यामुळे ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे, ज्याच्या त्याच्या शक्तीप्रमाणे ही जबाबदारी माझ्यावरती आपण घेतली आहे. मी माऊली सेवा मंडळाला आणि अध्यक्ष महोदय तुमच्या सर्व सदस्यांना शतशः धन्यवाद देईल की आपण मला दुसऱ्या वर्षी पुन्हा या ठिकाणी बोलावलं. मी मागच्या वर्षी मंडपातून खाली निघत असतानाच हरिभक्तीपरायण चंद्रकांत महाराजांनी आजचा दिवस घेतलेला होता आणि त्याचं मला खूप आनंद आहे की मी तुमची पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने सेवा करू शकतो. म्हणून यावर्षी मंडळाचे आपले दरवर्षी अध्यक्ष बदलतात ना, त्यामुळे यावर्षीचे तुमचे अध्यक्ष हरिभक्तीपरायण विश्वनाथ रघुनाथ पाटील कुठे बसले. वा वा वा, तुमचं भाग्य आहे की तुमच्याकडे हे सेवा योग आलेला आहे आणि त्या भाग्यानं तुमच्या हातून हे काहीतरी घडत आहे. त्यामुळे पांडुरंगाचे आणि माऊलीचे तुम्हाला खूपच आशीर्वाद राहतील. उपाध्यक्ष श्री महादेव हिरू सार्डेकर पुढे बसले. मला पाहायचंय तुम्हाला. पाहिलं म्हणजे अधिक चेक तयार होतो ना.
कारण OTP घ्यावा लागतो ना, आधार कार्ड लिंक झालेलं आहे. हरकत नाही, जिथं बसले असतील तिथं पुढे येऊन बसायचा प्रयत्न करा. आपल्या 2025च्या या वर्षीचे कार्याध्यक्ष आहेत हरिभक्तीपरायण दत्तात्रय परशुराम पाटील. कुठं बसले? कामात आहेत का? ठीक आहे, वा वा वा, समोर बसले, हरकत नाही, छान. संपर्क प्रमुख आहेत आपले हरिभक्तीपरायण पुंडलिक शांताराम दुर्गे. कुठं बसले? वर हात करा तरी चालतं तिथूनच. ओके ओके ओके, छान छान छान, चांगलं दीर्घायुष्य लाभावं तुम्हाला. आणि आपले खजिनदार आहेत ज्यांच्यावरती माऊली सेवा मंडळाचं काही कर्ज आहे. ते कर्ज जोपर्यंत फिटत नाही तोपर्यंत शांताराम चंद्रकांत महाराज तुमची या कामातून काही सुटका होणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला पुन्हा आम्ही परमानंट करण्यावरची सही करतो की तुम्ही पुन्हा या मंडळाचा हिशोब चांगल्या पद्धतीने देऊन शुद्धतेनं या मंडळाचं हे कार्य अधिक एक वेगाने आपण पुढे नेला. मंचावरती बसले गुरुतुल्य आदरणीय हरिभक्तीपरायण कारडे महाराज, हरिभक्तीपरायण वसंतराव बरोबर, आणि दोन्हीही मृदंगाचार्य यांना टाळ्या वाजवा. यांनी 7 दिवस इतक्या थंडीमध्ये सुद्धा अंगाचा घाम निघला. आणि जरा सांभाळून माझा पासून पिसळी बाजूला मी तेच पाहत होतो की इतकं वाजत असताना एखादं क्रॅक न हो. त्यामुळे पुढच्या वर्षी तब्येत चांगली करा. आणि आपले शिष्य असतील काय नाव आहे? गणेश. वा छान. आपलं प्रणव प्रणव प्रणव, छान नाव आहे. आणि तुमची तब्येत स्ट्रॉंग आहे त्या मानानं. तुम्ही पक्वास तुम्हाला भीतोय, तुम्ही पक्वासाला पुढच्या वर्षी चांगली तयारी करा. हार्मोनियम वादक हरिभक्तीपरायण सागर महाराज, हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज. माझ्या पाठीमागे उभे असलेले दोन्हीही चोपदार तुतारीवाले बाबा आमचे संतोष महाराज बिडकर. आता तुमची नावं मला माहिती नाही, पण तुम्ही कमी बी नाहीत ना. नावं घ्यायची कधी तुमची सगळ्यांची नावं जर घेत गेलो तर आपलं कीर्तन संपणार आहे. त्यामुळे मी काय करतो, आजचा महत्वाचा मागणीचा दिवस असल्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या पायाकडे पाहत पाहत तुम्हाला या मंडपात येण्याची आणि सेवा करण्याची जी वृत्ती झाली ती अशीच टिकून राहण्यासाठी पांडुरंगाला मागतो आणि तुम्हाला सगळ्याला मनापासून खूप खूप धन्यवाद देतो. आता समोर बसलेले माझे सर्व श्रोते मायबाप, तुम्हाला माहिती आहे हा जो सप्ताह एवढा मोठा चाललाय ना, हा कुणाच्यामुळे चालला नाही, हा जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने चालला. हे मोठाले जे सप्ताह होतात ना ते महाराजामुळे होत नाही. कदाचित महाराजामुळे बंद पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या सप्ताहाला जे बळ मिळते महाराष्ट्रामध्ये ते माझ्या या श्रोते मायबापाचं मिळत असल्यामुळे विठ्ठल स्वरूप तुम्ही आणि रुक्मिणी स्वरूप तुम्हाला मी या मंचावरून दोघांनाही मनापासून खूप खूप अभिवादन करतो. तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो. आपला मंडपही अतिशय छान आहे. आपल्या सप्ताहाच्या वैभवामध्ये भर टाकून 4 सांत या सप्ताहाला लावणारे प्रसाद मंडप, बरोबर आहे का? हां, डेकोटस आणि साऊंड सिस्टीमवाले, दोन्हीही शूटिंगवाले, सर्व बाल गोपाल सर्वांनी पंक्ती घेतलेले महाप्रसाद सेवेमध्ये समाविष्ट असलेल्या आपल्या सर्वांना मी मनापासून अभिवादन करतो. आजचं जे कीर्तन आहे हे तुम्हाला या जन्मात आणि पुढच्या जन्मात आणि जन्माजन्मात एक शक्ती देणारा आशीर्वाद मला पांडुरंगाकडनं मागायचा आहे. आणि त्यासाठी मी शांती ब्रह्म संत श्री एकनाथ महाराज यांच्या अभंगाची आज निवड केलेली आहे. मी अत्यंत विनम्रपणाने अभंगाचा अर्थ तुमच्या समोर मांडणार आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांगाचे कान करून हे कीर्तन ऐकायचा प्रयत्न करा. कीर्तन कानाने ऐकू नका, कारण तुमच्या कानाची आता गॅरंटी राहिलेली नाही. या कानाने जसं नाणीतला पाईप पाणी जाऊन जाऊन चोपडा होतो, तसं तुमचे कान मोबाईल पाहू पाहू टिंगर टवाळ्या निंदा करू करू इतके चोपडे झालेत की 15 वर्ष सप्ताहाला झाले, 700 वर्ष संप्रदायाला झाले, तरी अजून आम्हाला तुम्हाला मांडे घालून बसा म्हणावं लागतं, टाळी वाजवा म्हणावं लागतं, भजन करा असं सांगावं लागतं. याचा अर्थ आमची तुमच्या कानावर गॅरंटी नाही. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, सर्वांगाचे कान करा आणि या वेळेचं आणि आजच्या 2015च्या जागरणाच्या कीर्तनाचं जागेपणानं सार्थक करून घ्या. पुढचं कीर्तन मी तुम्हाला सांगणार नाही, ते नाथ महाराज तुम्हाला सांगण्यासाठी पैठणवरून आजीवलीला आले अशी श्रद्धा ठेवा.
कारण हा जो मंडप आहे हा श्रद्धेवर आधारित आहे. याचं फाउंडेशन आणि बेस हा तुमच्या निष्ठेवरती अवलंबून आहे, तुमच्या श्रद्धेवरती अवलंबून आहे. या मंडपामध्ये सत्ता चालत नसते, या मंडपामध्ये राजकारण चालत नसतं. आपली किती हुशारी आहे, आपल्याकडे किती पैसा आहे, आपण किती कमवतो, आपल्याला किती बुद्धी आहे, अशा कुठल्याच माणसाला या मंडपात कवडीची किंमत नसते. ज्याच्याकडे श्रद्धा आहे, ज्याच्याकडे भाव आहे, त्याला मात्र देव पावल्याशिवाय राहत नसतो. अशी ह्या मंडपाची मोठी ताकद आहे. त्याच्यामुळं तुमची जितकी जितकी भावना शुद्ध होईल का, तितकं तितकं तुम्हाला या अभंगातून मिळत राहील. आणि नाथ महाराजांनी सप्ताहामध्ये मागणीच्या प्रकरणामध्ये अभंगाच्या शेवटच्या चरणात असं सांगितलेलं आहे की ज्या लोकांनी हे सुरू केलंय मला ते मागणं मागायचंय की तुमची माझी ताटातूट न हो. ते पुढं पुढं सांगत राहिले. हे मागणं आहे ते की तुमच्यात माझ्यात अंतर न पडायला पाहिजे. आता ते ऐकण्याच्या पूर्वी आपण थोडस पहिल्या चरणात राहूया. आजचा दिवस धन्य आहे. एक वेळ असते आपण आईच्या पोटात होतो. त्याच्या अगोदर माहिती नसतं आपण कुठे असतो, कुणाच्या पोटी असतो, कुठल्या देशात असतो, कुठल्या योनीमध्ये असतो. कारण ते अज्ञात आहे, कळत नाही आपल्याला. मग एक वेळ येते आपण आईच्या पोटात येतो. मग आल्यानंतर आपल्याला टायमिंग दिलेला आहे, 9 महिने 9 दिवस आपण आतमध्ये राहतो. जर काही गडबड झाली, आपलं पाप असेल, अदृष्ट चुकीचं असेल, तुमची केअर घेतल्या गेली नसेल तर तुमचं अबॉर्शन होऊ शकतं, गर्भपात होऊ शकतो. पहिल्या महिन्यात, दुसऱ्या महिन्यात, 7व्या महिन्यात, 9व्या महिन्यात सुद्धा लोक मरतात लोक असे. मुलीला कळतं की मी आज प्रेग्नेंट झाले आणि दुसऱ्या दिवशीच तिचं अबॉर्शन होतं. रोज असं 9व्या महिन्यात सुद्धा माणसं मरतात. काही लोक डिलिव्हरी झाल्याबरोबर मरतात, असे डोळे उघडतात आणि त्यांचा जीव जातो. काही 10-12 दिवसाचे झाल्यावर मरतात, काही महिन्याचे झाल्यावर मरतात, काही रांगायला लागल्यावर मरतात, काही चालायला लागल्यावर मरतात, काही शाळेत टाकल्यावरती मरून जातात, काहीचे निकाल चांगले येतात पण ते आदल्या दिवशी मरतात, काहीची सोयरी ठरल्या जाते आणि त्याचा जीव जातो, काहीच्या अंगाला हळदी लागल्या की ते लोक मरत राहतात. कधी कधी लग्न लावून परत येताना, नवरी घेऊन येतानाच गाडी उलटी होती, नवरा मरतो, नवरी राहते, नवरी मरते, नवरा राहतो, काहीतरी उलट सुलट होतं. कधी कधी असं होतं की बाळ पोटात राहतं, नवरा मरून जातो ऍक्सिडेंटमध्ये. असं रोज घडतंय. कोरोनात माणसं आपल्या देखता मेली. आता मी आज इतका खुश आहे तुमच्यासाठी देवाला मागणं मागायला की हे कीर्तन तुम्हाला सांगण्यापर्यंत, आजच्या दिवसापर्यंत मी या मागच्या घटनेत मेलो नाही याचा मला लय आनंद आहे. बाकी तुम्हाला काय असेल ते देव जाणे. हे न कळाल्यामुळं लोक काय करते, खरं महत्व न कळाल्यामुळं आज आनंदी इतके. तुम्ही मला विचारू नका खुश का राहायचं. खुश राहायचं एकच कारण आहे की मी जिवंत आहे, मी तुमच्यात आहे. तुम्हाला बोलू शकतो, तुम्हाला डोळ्याने पाहू शकतो, तुम्ही मला पाहू शकता. आपण एकमेकाशी चांगलं वागलं पाहिजे, हाच माझा दिवस चांगला आहे. आता हे ज्याला समजत नाही का, मग ते त्या शरीराला करमणूक करण्यासाठी, स्वतःच्या फिलिंग व्यस्त करण्यासाठी मग याला कपडे सजवतात. मग त्यांना बरं वाटतं. म्हणजे जीव गेला तरी चालतो पण फक्त कपडेच चांगले असले पाहिजे. आणि कपड्याची उलाढाल रोज सुरू आहे. आपण व्यवस्थित कपडे घालतो ही चांगली गोष्ट आहे, पण कपडे हा तुमचा उद्देश नसावा. बरेच जण याला सजवत राहतात, दाग दागिने अमुक तमुक. विशेष करून महिला मंडळ मॅचिंगचे कपडे, मॅचिंगचे ब्लाऊज, मॅचिंगच्या चपला, नखपालिश घ्यायचं, बांगड्या घ्यायचं, हे सगळं तुम्ही सजवण्यासाठी करत असता की मी चांगली दिसली पाहिजे. आणि 2-3 वेळा जी क्रीम वगैरे लावताना ते याचा विश्वास असा असतो किंवा त्या बाईचा तिच्यावर विश्वास नाही किंवा मार्केटमध्ये गेल्यावर आपण पडतो का राहतो का काय होतं, त्याच्यामुळे ते याला नेहमी सजवण्याचा प्रयत्न करतात. काही माणसं कलेच्या आश्रयाने मजा घेत असतात, मला गाता येतो, मला वाजवता येतं. काही माणसं धनाच्या आश्रयाने आनंद घेत असतात, काही माणसं भोगाच्या वासनेने आनंद घेत असतात, काही लोक सत्तेच्या संबंधाने आनंद घेत असतात. आनंदाचे इतके तुकडे केल्यामुळं याच्यातल्या कुठल्याच माणसाला कधीच आनंद होत नाही. त्याचा आनंद तयार होतो आणि आनंद संपतो, आनंद तयार होतो, आनंद संपतो. कल्पना करा, तुम्हाला एक चांगली चाल दिली की तुम्हाला आनंद होतो, पण तुमचं नाव नाही घेतलं की तुमचा चेहरा पडतो. आता हे कशामुळे होतं, कारण तुमचा बेस आनंदाचा त्या चालीवरती आहे की माझं नाव घेतलं पाहिजे, माझं कौतुक केलं पाहिजे. तर नीट ध्यान देऊ नये का, तुम्हाला किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो भजिजो आदि पुरुषी कधी मधी असं तर माझा अभ्यास करायचा आहे. अखंडित तुम्हाला त्या तत्वावरती अबाधित राहावा लागेल की मी आत्मस्वरूप आहे, मी अविनाशी आहे, मला जन्म मरण नाही, देह मी नाही,
देह माझा नाही आणि माझा आत्मा आणि पांडुरंग परमात्मा वेगळे वेगळे नाही, असा ज्यांच्या बुद्धीचा ठाम निश्चय झाला की त्याला आनंदासाठी कोणाकडे पाहायची गरज नाही. आता अजून सोप्या भाषेत सांगू का, तुम्हाला आनंदात राहण्यासाठी आणि तुमचा दिवस चांगला जाण्यासाठी एक तर तुम्हाला व्यक्ती लागती, नाही तर मग वस्तू लागत. व्यक्ती असेल तर कर्म, व्यक्ती जर गायब झाली तर मग वस्तू लागती, मोबाईल म्हणा, टीव्ही म्हणा. काही माणसाला मोबाईलवर करमत ना, त्या मोबाईलवाल्याला कोणाचीच गरज राहिली नाही. आज मी तुम्हाला अशी गोष्ट देणार आहे की तुम्हाला वस्तूची आणि व्यक्तीची गरज पडणार नाही. आता का बरं सांगतो मी तुम्हाला, त्याचं कारण सांगतो. तुम्ही ज्या व्यक्तीवरती अवलंबून आनंद ठेवला का ती व्यक्ती परमानंट नाही ना. कल्पना करा, समजा तुमचा नवऱ्यामध्ये जीव आहे, असलाच पाहिजे, त्याच्याशिवाय आपण राहू नये. पण नवरा परमानंट नाही माझ्याकडून, आता म्हणजे माग पुढे होऊ शकतो. ते 10 वर्ष अगोदर गेला, तुम्हाला जर त्याच्याशिवाय करमत नसेल तर तुमचा एक एक सेकंद मरणासारखा दुःखाचा होतो. जगात कुणी दिसणार नाही तुम्हाला. सारखं रडणं, सारखं रडणं, सारखं रडणं, सारखं रडणं. वेडी होतात माणसं. बायको गेल्यावर माणसं सुद्धा वेडी होतात. घरात करमत नाही, कोणी विचारित नाही. मग ते घरात कुणी नाही दिसलं की ते सगळे माणसं मग आमच्या सप्ताहाला येतात, ज्याला घरात करमत नाही. म्हातारी भागवताला, म्हातारा दिंडीला, आणि ते आम्हाला अभंग सांगतात. माय जगन्नाथ नाथ जनार्दन. म्हणून तुम्ही वस्तूवर व्यक्तीवर अवलंबून राहू नका. व्यक्ती मागपुढे होणार आहे आणि हे सत्य आहे. तुम्हाला ते मान्य करावं लागेल. तुम्हाला पटवा अथवा न पटवो, मी काही तुम्हाला पटवण्यासाठी आलो नाही, सत्य सांगून तुम्हाला भानावर आणण्यासाठी आलेलो आहे. त्यामुळे नवऱ्या जर जीव असेल तर गेल्यानंतर जगणं अवघड होईल. म्हणून बऱ्याच बाया नवस करत असतात की मालकाच्या अगोदर मी आहेवपणानं जावं. काय गंमत आहे. ती म्हणती नको, याच्याशिवाय मागून राहणं मला जमणार नाही. बर, काही माणसाचा बायकोतही जीव असतो. करेक्ट, कबूल करा, काही तुम्हाला बोलायची काही अडचण नाही. माणसाला बायकोशिवाय करमत नाही. ती देखणी असावी, समोर असावी, बोलता आपल्या समोर असावी. काही माणसं ती इतकी आहारी गेले बायकोच्या सध्या, तिथे जर नुसते डोळे वाटारले तर घालीन टांगर वरली, तिच्याशिवाय घरात काही चालतच नाही. तो माईचा ऐकाना, बापाचा ऐकाना, भावाचा ऐकाना, त्याला दुसऱ्याची गरज वाटे ना. मग इतका जर तो बायकोच्या अधीन गेला असेल तर त्यांचे गाणे पहा किती फसवे. ते 2 नवरा बायको किंवा 2 प्रेमी जरी असे एकमेकाला भेटले आणि हातात हात घेतले तर त्यांची भाषा पहा कशी आहे. अगले जन्म नाही, एक जन्म नाही. ती पोरगी सांगते त्याला की मला तुझ्या सगळं फक्त 1 जन्म नाही राहायचंय. तर नवरा रडत रडत म्हणतो अगले जन्म तक. तर तिला सहन होत नाही 2च जन्माचं. ती म्हणते अगले जन्म नाही, 3 जन्म तक. तर त्याला ते सहन होत नाही की 3 जन्मात आपण बरोबर राहू. म्हणून ती म्हणतं 3 जन्म नाही, 7 जन्म तक. तर ती नवऱ्याच्या तोंडावर बोट ठेवून म्हणती छोडेंगे ना हम. किती मरते. ओके 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 ओके, असा हा विषय आहे. मग हे सगळे पोरं आणि सगळ्या पोरी ह्या मीडियाच्या ढोंगी, नाटकी आणि बिनभरोशाच्या शब्दानं एकमेकावरती विश्वास टाकतात आणि जीवन दुःखी करून घेतात. आता मी मागच्या वर्षी सांगितलं की नाही मला आठवत नाही, पण मी तुम्हाला टेस्ट करून देतो की आपलं जे नातं आहे ना ते परमानंट नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. नवरा बायकोचं नातं परमानंट नाही. आणि ते नातं व्यवहारात जरी पक्क असलं तरी सत्यात मात्र त्याची तिळभर गॅरंटी नाही, टिकणार नाही. ते त्याला जर असं तपासून पाहिलं ना नवरा बायको तर टिकणार नाही ते. तर माझ्याकडे थर्मामीटर आहे नवरा बायको चेक करायचं. तर उजव्या हाताला नवरे लोक बसलेले आहेत आणि डाव्या हाताला बायका नावाच्या सगळ्या महिला बसलेल्या आहेत. ते उजव्या हाताचे लय चतुर आहेत, हुशार आहेत. यांना माझ्यासारखे लाखो महाराज पाहिलेले आहेत. व्यवहार कळतो, राजकारण सगळं सगळं कळतं. तुम्हाला पण सगळं कळतं. मी तुम्हाला टेस्ट करून विचारतो की बायकोशिवाय जर आपल्याला 7 जन्मात करमायचं नाही असा जर तुमचा विश्वास असेल तर जेवढे माणसं इथं बसलेले आहेत त्यांना माझी विनंती आहे की समजा आपली जर कुणाची बायको आत्ता मेली तर तिच्याच बरोबर सरणावर जायची तुमची कुणाची तयारी आहे त्यांनी वर हात करावा. कॅमेरावाले जो वर हात करीन त्याला शूट करून घ्या. नीट ऐका, नीट ऐका. तुम्हाला समजलं नसेल, ज्याला बायको जीव आहे, बायकोशिवाय करमत नाही, अशी आवडती बायको जर आता मिली समजा तर तिच्याच बरोबर सरणावर जायची आपल्या कुणाची तयारी आहे त्यांनी वर हात करावा असं सांगितलं मी तुम्हाला. आलं लक्षात आता? हा मग करा विचार.
बायको बरोबर जाण्याची कुण्या प्रेमवीराची तयारी आहे त्या वीराने वर हात करण्याचा प्रयत्न करावा. पण जमलेल्या लाखोच्या प्रेमवीराच्या संख्येमध्ये एकाही माणसानं बायको बरोबर जायची तयारी दाखवली नाही. हे कीर्तनामध्ये सत्य आहे. यांनी कुणाच्या साठी हात वर केला नाही असं तुम्ही सगळ्या जणींना दोन्ही डोळे उघडून नीट पाहिलं आहे का? उघडा डोळे, बघा नीट. तुमच्या बरोबर कोणी मरायला तयार नाही. चला, खालचे सगळे आऊट झाले, एकाही माणसाने वर हात केला नाही. पण माझ्या मंचावर जे टाळकरी उभे आहेत, उजव्या हाताला जे टाळकरी उभे आहेत, यांनी आतापर्यंत काय काय संसाराचे प्रमाण सांगितले माहिती आहे तुम्हाला? नाही मनाचे कोणी तुझे नव्हे कोणी, अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून, असं म्हणते ते. आणि काकड्यात काय म्हणते सकाळी सकाळी? संसार दुःख मोर शांती नाही कोठे रात्रंदिवस अजून काय म्हणते? सोडविना राजा दिशेचा सुंदरी आणि शिवरी नवरी, सोडविना बंधू पाठची बहीण सेजेची कामिना दूर आहे. असं म्हणणारे टाळकरी तुम्ही सगळे जण, तुमची आता जर समजा असं झालं तर तुमची कुणाची तयारी आहे? त्या टाळकऱ्याने वर हात करावा. जागेवरच राहायचं, हे नाही करीत वर हात. ठीक आहे ठीक आहे, म्हणजे काही टाळकऱ्याने वर हात केलेला दिसला नाही. मग यांच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक आहे. हे जे रोज सांगते माझ्या सगळं, हे सांगते एक आणि वागते एक. मग आता महिलाकडे आपण जाऊया. मी सोडणार नाही. तुमचं तर लय अवघड असतं. पती परमेश्वर त्या वडाला दुरे मारू मारू 7 जन्माला नवरा मागणाऱ्या तुम्ही सगळ्या जणी तुमची कुणाची तयारीवर हात करा. अरे आऊट आहे. काय झालंय तर नवऱ्याबरोबर जायचं इमिजिएटली? खरंच खरं हात वर पुन्हा एकदा शूट करून घ्या, शूट करून घ्या, शूट करून घ्या. हा आता ओके, एक जण तयार झाली, कदाचित वैतागली असेल. इतका चांगला असा सोडून नवऱ्या बरोबर जायला काय येड लागलं का तिला? एकाही माणसाने आणि एकाही बाईने एकाही टाळकऱ्याने वस्तुस्थितीमध्ये हात वर केला नाही. सांगताना कोणी वैराग्याच्या गोष्टी सांगत, पण अंगावर घेतल्यावर कोणी वर हात केला नाही. म्हणून मला सांगायचंय तुम्हाला की संसारात तुमचे जे संबंध जमलेले आहेत ते नीट ऐका माऊलीकडून. रटिका व्यवहार सर्व हा संसार काय शिकायचं आपण? देवाशिवाय आपलं कोणीही नाही. म्हणून आपण या मंडपामध्ये येऊन बसलो की संसार खोटा आहे. मग ही माणसं आमच्या भोवती आहेत, ही असली पाहिजे. पण ही नेमकी कशासाठी जमलेली आहे? जन हे सुखाचे दिल्या हे हराचे, जन हे सुखाचे दिल्या हे हराचे, जन हे सुखाचे संत श्री एकनाथ महाराजांच्या हृदयातून आलेली ही स्पंदन आहे. ते सांगतात, तू ज्याच्या भरोशावर बसलाय ना ती तुमची मैत्री खरी नाही, धोका देणार, आपली ताटातूट होणार आहे. मग तुम्हाला परमानंट सांगणार आहे मी आज की नवऱ्या जीव असला तो गेला तर जगणं अवघड होईल,
बायको गेली तर जगणं अवघड. मग मी तुम्हाला अशी जागा देतो जिला कधी मरणच नाही. त्यामुळे तुम्ही जर त्याच्यावरती प्रेम केलं तर तुम्हाला कोणत्याच जन्मात दुःख होणार नाही. शाश्वत सुखाची प्राप्ती जर कुणात असेल तर त्या व्यक्तीचं नाव आहे परमात्मा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्याला जन्म नाही, त्याला मृत्यू नाही. त्यामुळे ज्याच्या मनामध्ये विठ्ठल बसलेला आहे तो विठ्ठल कधी मरणारच नसल्यामुळे मला कधी रडायची पाळी येणार नाही. म्हणून आपल्या जीवनाचा हेतू आणि संतांच्या जीवनाचा हेतू काय आहे तो जरा नीट ऐकून घ्या. संतांना काय वाटतं, आपल्याला काय वाटतं, माझं बायको आहे, माझी मुलं आहे, माझं सत्ता आहे, माझं हे माझं ते. त्यांना काय वाटत असेल बरं, ऐकूयात आपण. विठ्ठल आमचे जीव, आमचं लाईफ, आमचे विचार, आमचं जगणं, आमचं अस्तित्व विठ्ठलाशिवाय दुसरं नाही. बघा, हे नीट ऐका बरं का माझ्याकडनं. त्यामुळे तुमच्या डोक्यातल्या कल्पना नष्ट करून टाका. तुमच्या घरी आम्ही आलो की तुम्ही भक्त असतात पांडुरंगाचे आणि तुमची बायको भक्त असती साईबाबाची, सून असती स्वामी समर्थाची, पोरगा असतं तिरुपती बालाजीची. अरे काय चाललंय ते? देव वाईट समर्थाच्या अंगामध्ये विठ्ठल पाहतो. आम्ही नाव ठेवत नाही, पण आमच्या समोर बसलेल्या माणसाचंही आम्ही विठ्ठल पाहतो. आम्हाला विठ्ठलाशिवाय दुसरं काही समजतच नाही. त्याच्यामुळे आम्हाला आनंदासाठी वस्तूची आणि व्यक्तीची गरज नाही. मी अतिशय महत्वाचा विषय तुमच्याजवळ सहज भाषेत सांगतो, तुम्हाला तो माझा कळला पाहिजे. माझ्या जीवाचा भाव दुसरा तिसरा कुणी नसून या संपूर्ण ब्रह्मांडाचा मालक आणि सगळ्याला चालवणारा माझा बाप श्री विठ्ठल, त्याच्यावरती माझं प्रेम आहे. विठ्ठल आमुचे जीव का 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 आगम निगमाचे स्थान. हो, माझं येणंही त्याच्यातूनच आहे. एकच दरवाजा आहे माझा, तुमच्या या दरवाजातूनच आलो मी या सभा मंडपामध्ये आणि याच दरवाजातून जाणार आहे. त्याच्यामुळे ज्याच्यातून मी जन्माला आलो, मी ज्याच्यामध्ये राहिलो आणि ज्याच्यातून मी बाहेर पडणार आहे तो माझा विठ्ठल एकच आहे. आगम निगमाचे स्थान विठ्ठल सिद्धीचे साधन. विठ्ठल ध्यान विसावा, विठ्ठल ध्यान विसावा, विठ्ठल कुळीचे विशेष नाही. आमच्या पिढ्यानपिढ्या आम्ही एकाचीच भक्ती करत आलो. आणि पुढचं ऐकायला हे मजेशीर आहे. विठ्ठल वित्त आमचे पैसे विठ्ठल आहे. तुमच्या नाही लक्षात येणार. तुम्ही म्हणसाल तुमचे पैसे विठ्ठल आहे. हो, आमचे पैसे विठ्ठल असल्यामुळे रात्री 11 वाजता मिळतात. 11 वाजता मार्केट कमिटी सुरू आहे का? रात्री 11ला बँका सुरू आहे का? किराणा दुकान सुरू आहे का? देणं घेणं तरी सुरू आहे का? सख्या बापाला पैसे मागले तर रात्री 11 वाजता देईल का? नाही देणार. पण आमचा बाप रोज रात्री देतो. आणि कुणाचे पैसे घेतले तर परतच द्यावं लागते या जगात. पण ते पैसेच आमचा विठ्ठल असल्यामुळं ते कधीच परत द्यायचे नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून तुम्ही दिलेले पैसे पाकिट हा व्यवहार नाही. हो, ते व्यवहार असतात तर पैसे व्यवहारात वापस घ्यावं लागत असते, व्यवहारात सही करावं लागत असते. त्याच्यामुळे तुमचं पाकिट येते त्याच्यावर सही करा म्हणतात ना. सही त्याच्यावर करावं लागते की जे सही आहे हे सही नाहीये. हे कुछ भी सही नाहीये. हे देणे का कुछ भी काम नाहीये. हे फक्त लेणे का काम आहे. कारण आमचा विठ्ठल आमचा पैसा आहे, आमची संपत्ती आमचा विठ्ठल आहे, आमचं ऐश्वर्य आमचा विठ्ठल आहे. ऐका पुढचं. वित्त गोत चित्त माझे पाहुणे रावळे हा माझा विठ्ठल आहे. माझं चित्त माझा विठ्ठल आहे. आणि सगळाच तो असल्यामुळं शेवटचं चरण किती गोड आहे. विठ्ठल माय बाप विठ्ठल भगिनी बायको माय बहीण बाप सगळं काही तोच आहे.
आणि पुन्हा एका शब्दात सांगतात, तू का म्हणे आता मज नाही दुसरे, मज नाही दुसरे. सांगितलं म्हणलं, नाही ऐकायला लागल्यावर माणूस म्हणत असतो, मी तुला एकदा नाही दोनदा नाही, किती वेळा सांगितलं तुला? 4 वेळा समजून सांगितलं की याच्याशिवाय दुसरा देव नाही, हा मरत नाही आणि तुम्हाला काही दुःख व्हायचं काम नाही. हे ज्या दिवशी ज्या भक्ताला कळतं का, त्या दिवसाचा अर्थ आहे तो धन्य झाला अभंगाच्या पहिल्या. धन्याजी दिना संत दर्शना, तुमच्यासाठी पांडुरंगाला काय मागणं मागायला लागलो की अनंत जन्मीचा जे जे जन्म तुम्ही घेतले आतापर्यंत, जो जो त्रास तुम्हाला आतापर्यंत झालेला आहे, त्याचा सगळा सीन तुमचा जाणार आहे. कारण तुम्ही ज्याच्या जीव टाकला का तो मरणार नाही, परंतु अविनाशी. त्यामुळे तुम्ही आजपासून देवावरती नातं लावा. तुम्ही शरीर द्या नवऱ्याला, शरीर द्या बायकोला, त्याला सांगा की बाबा याच्यावर मालकी तुझी आहे, हे तुझ्या ताब्यात. फक्त एक ऐका माझं, मन देऊ नका त्याला, मन कुणालाच देऊ नका. मन मना भाऊ मन भक्तो तू मन हे करी माझिया भजनी प्रेम करी. अरे हे सत्ता करण्याचं दुसरं तिसरं काही कारणच नाहीये. तुमचं अन्य ठिकाणी लागलेलं मन भजनानी, कीर्तनानी, भागवतानी, रामायणानी, दृष्टांतानी कशाने काय होईना, फक्त देवाकडे लागावं. देवा माझे मन लागो देवा, माझे मन लागो. काय फायदा सांगितला की तुमचा सगळा सीन जाणार आहे, म्हणजे तुमच्या दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होणार आहे. तुमच्या दुःख पुन्हा वाट्याला येणार नाही या मंडपामध्ये. मग एवढा जर फायदा तुमचा करून घ्यायचा असेल तर तुम्हाला काही नियम अटी पाळावे लागतील. त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही हे माना की मी या सप्ताहामध्ये आलो आली, मला हे कळालं की मी कोणावरही अवलंबून राहायचं नाही, माझ्या सोबत कोणी येणार नाही, माझा प्रवास एकट्याचा आहे. आणि त्या एकट्या प्रवासाला पांडुरंगाशिवाय दुसरा कोणी सोबती. अंतकाळीचा सोयरा कोण आहे? अंतकाळीचा निधान पांडुरंग परमात्मा आहे आणि तो माझा सोबती आहे हे मला संतांकडून कळालं. त्यामुळे आजचा जो दिवस आहे हा तो माझ्यासाठी धन्य आहे, म्हणून मला संतांचं दर्शन झालं. आता नीट ऐका माझ्याकडनं.
पाया पडणं वेगळं, नमस्कार वेगळा, गुड मॉर्निंग वेगळं, हाय हॅलो वेगळं, बाय बाय वेगळं आणि दर्शन वेगळं. दर्शन हा शब्द मराठीतला नाही, त्यामुळे बऱ्याचशा लोकांना ते नेमकं कळत नाही काय चाललं ते. पाया पडणं वेगळं, दर्शन वेगळं हा संस्कृत शब्द असल्यामुळे यामध्ये अशी व्याख्या होते, दर आणि क्षण असे दोन्ही भाग पडतात. दर या शब्दाचे दोन अर्थ होतात. दर म्हणजे वेळ आणि दर म्हणजे किंमत. आपल्या मंडपामध्ये दर 9 ते 11 कीर्तन सुरू होतं, म्हणजे दर हा शब्द वेळेच्या संदर्भात आहे. पनवेलच्या बस स्टँड वरती पाटीवर लिहिलेलं आहे की पनवेल वरून कल्याणला दर तासाला गाडी जाते, म्हणजे तिथं जो दर नावाचा शब्द आहे तो वेळेच्या संदर्भात आहे. आणि किराणा दुकान मध्ये एक शब्द लिहिलेला असतो की किराणा मालाचे दर खालील प्रमाणे आहे. आता तिथे जो दर शब्द आलेला आहे तो किमतीच्या संदर्भात आलेला आहे. तसं तुम्ही सगळेजण म्हणजे प्रत्येक सेकंदाला तुम्ही सावध राहा की हा जो सेकंद काटा फिरतोय ना खाली, होऊन आता 10:16 झाले आणि सेकंद काटा खाली फिरतोय, तर हा सेकंद काटा अर्धा सेकंद 1 सेकंद जर पुढे गेला तर त्याला मागं आणण्याची ताकद आपल्या जगात कुणाच्याच अंगात नाही. तुमच्या अंगात संपत्ती आणता येईल, तुम्हाला काय करायचं ते कमीता येईल, पण 1 सेकंद मागं आणता येत. आयुष्य पुढे गेलेलं वापस नाही आणता येत आपल्याला. आणि ते आयुष्य जर 1 सेकंद परत येणार नसेल तर माझं आयुष्य ज्याच्या हातात आहे मी त्याच्याशी संलग्न राहिलं पाहिजे आपण. म्हणजे दर्शन या शब्दाचा अर्थ पाया पडणं होत नाही. माझं वाया जाणारं जीवन, माझं वाया जाणारं आयुष्य ज्यांच्या कीर्तनाने ज्ञानाने कायमचं उपयोगात आलं आणि त्या जीवनाला किंमत प्राप्त झाली, मी व्हॅल्युबल झालो, त्याचं नाव आहे दर्शन. माझा प्रत्येक सेकंद मौल्यवान आहे, मी वेळ देऊ शकत नाही कुणाला आणि मला किंमत प्राप्त झाली. प्रत्येक क्षणाचं मूल्य मला मिळायला लागलं. हे ज्याच्या लक्षात आलं त्याचं नाव आहे दर्शन, आणि ज्याला समजत नाही त्याचं नाव आहे पाया पडणं. त्याचं नाव काय आहे? पाया पडणं. पड पाया अजून आज या वर्षी नाही समजलं तर मग पुढच्या वर्षी समजन, पुढच्या वर्षी नाही समजलं तर पुढच्या वर्षी समजन, त्याच्या पुढच्या वर्षी समजन. पण समजून की माझं वाया जाणारं आयुष्य फक्त याच मंडपात सार्थकी होऊ शकतं, दुसरीकडे त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणून मी सप्ताहामध्ये बसली आणि माझ्या जन्माचं सार्थक झालं. अनंत जन्मीचा सीन गेला. चित्ताची शुद्धी होत असते संतांच्या दर्शनाने, चित्ताची शुद्धी होत असते. म्हणजे आपलं चित्त अमंगल असतं. मग तुम्हाला एक दृष्टांत सांगतो, दृष्टांत सांगितल्यावर करून तुम्हाला. आजिवलीमध्ये जसा सप्ताह सुरू असतो तसा एका मोठ्या गावामध्ये सप्ताह सुरू असायचा देवीचा. आणि सप्ताह संपला की एकनाथ बाबा नंतर पिक्चरच्या टाक्या यायच्या त्या गावात, जत्रा सुरू व्हायची. जत्रा अगोदर सप्ताह आणि नंतर जत्रा. मग त्या जत्रामध्ये अशा जुन्या काळात अशा पिक्चरच्या टाक्या यायच्या आणि त्या पिक्चरच्या टाक्यामध्ये वेगळे वेगळे चित्रपट लागायचे. काल्याचं कीर्तन झाल्यानंतर त्या घरातले पोरं त्या आजोबाला म्हणले, बाबा चित्रपट पाहायला पैसे द्या. ते म्हणला, आपण सप्ताह ऐकलाय, कीर्तन ऐकले, चित्रपट पाहायचा नसतो. ते पोरं त्या म्हाताऱ्याला समजून सांगायला लागले, राजा हरिश्चंद्र लागला बाबा, ते कीर्तनात कुठं काय दिसतं का? तर राजा हरिश्चंद्र डोळ्यानं दिसतो, राणी दिसती, तारावती दिसती. ते म्हातार बिचार घोळ त्या पोरांनी पैशासाठी त्याला तयार केलं. तर 2-3 पोरींनी म्हातारीचा कंगवा घेऊन असं तिचे केस विचारायला सुरुवात केली आणि आजीला गोड गोड बोलायला लागले, आजी पैसे दी आणि पिक्चर पाहायला चाल. ती म्हणली, नको बाई, 40 वर्ष झाले मी काकडा हरिपाठ करते, आपलं घर वारकरी संप्रदायाचं आहे, मी येणार नाही चित्रपट पाहायला. ह्या पोरी म्हणल्या, आजी संत सखुबाई लागली, देव डोळ्यानं दिसतो, जात फिरतं, पीठ गळतं, हे डोळ्यानं पाहायला भेटतं. कीर्तनात असं काही पण नसतं, कीर्तनापेक्षा पिक्चर 10 पट भारी असतो. म्हातारी बिचारी भोळी म्हणजे चला 5-6 नातीला घेऊन ती पिक्चर मध्ये गेली आणि म्हातारी पिक्चर मध्ये गेलं. ज्या टाकीमध्ये बाई गेली होती त्या टाकीमध्ये पिक्चर सुरू झाला होता आणि पडद्यावरती मारामारी सुरू होती. कोण जाणे तुमची काय गंमत आहे मला माहित नाही, पण मारामारी म्हणली की तुमचा इतका जीव लागतो. त्या पडद्याकडे ती म्हातारी असे टक लावून पाहू लागली. तर तिला सगळेजण मारायचे आणि एक जण तिचा हात धरायचा. तर मग म्हातारी म्हणाली नातीला, कोण आहे का हिला मारणारे हे? तर पोरी म्हणल्या, आजी गप्प बस, ते खोटं असतं, खरं नसतं. ते ज्याने हात धरले ना तो तिचा नवरा आहे आणि जे मारतेत ना ती तिची सासू आहे, तिचा सासरा आहे, तिचा दीर आहे, तिची नंद आहे. असं म्हणल्यावर म्हातारीच लागली रडायला, लय जोरात रडायला लागली. एक पोरगी म्हणली, आजी तू का रडती? ती म्हणे, बाई माझं लग्न झाल्यावर तुझ्या आजाने मला असं मारलं होतं. मला जे पाहिलं ते दिसलं की रडायला लागतात माणसं. म्हणून पिक्चर चालते, म्हणून चित्रपट चालते, म्हणून मोबाईल चालते. जे नाही ते तुम्हाला खरं दिसतं. जे जे दृष्टी दिसे हा हरिरूप नाही, ते आहे असं यांना दिसतं.
ज्याला संसार दिसतो ते सगळी माणसं वेडी. आता ती म्हातारी 40 वर्ष हरिपाठ घेते होती एकनाथ बाबा. पिक्चर पाहून आली. त्या पिक्चरचं नाव होतं कधी करशी लग्न माझं. ते टायटल गाण्या कानावर पडायचं. 15 मिनिटं झाली की कधी करशी लग्न माझे तुझं ठावे. अरे ज्ञानोबरायचं डॉक्टर रे, आणि काय पांचट लोक नाही काही काही सांगायला. ते चित्रपटाचा दृष्टांत तिच्या डोक्यात बसला. कधी करशी लग्न माझं, कधी करशी लग्न माझं. ती झोपली तर तिला स्वप्न पडलं. स्वप्नात तिचं लग्न झालं. पुन्हा स्वप्नात का होईना लग्न लागलं तर बरं वाटतं माणसाला. स्वप्नात का होईना. आता सध्या लग्न होईत ना, आलं का लक्षात. त्याला स्वप्नात झाली तर झाली, काही हरकत नाही. आणि सकाळी म्हातारी उठली तिला काकडाच येईल. 40 वर्ष काकडा घेणारी बाई तिला हरिपाठच येईना, काकडा येईना, उठा जागे म्हणा हे ध्यानाचं राहीना. ती सारखं म्हणू लागली कधी करशी लग्न माझे तुझं ठावे. चित्तशुद्धी नसल्यामुळं 40 वर्षाचा हरिपाठ एका चित्रपट पाहण्याने गेला. म्हणून चित्तशुद्धी हा संत दर्शनाचा फायदा आहे. ही गोष्ट तुम्ही लेखी नमूद करा की आम्ही सप्ताहामध्ये का आलो पाहिजे, ज्ञानेश्वरी पारायण का केलं पाहिजे. मला आनंद झाला की 500 लोक यावर्षी पारायणाला बसले होते. पारायणामध्ये आता महाराजांचं नाव खूप मोठं आहे. त्यांच्या सोबत जरी बसले तरी तुम्हाला पारायण घडणार. त्यांचं कानावर जरी ऐकायला पडलं तरी तुम्हाला पारायण घडणार. कारण ज्ञानेश्वरीची ताकद असते. पण जर चित्तशुद्धी नसेल तर 40 वर्षाचा हरिपाठ जाणार तुमचा. म्हणून संतांच्या संगतीमध्ये चित्तशुद्धी होते. हा आपल्या कीर्तनाचा पहिला फायदा आहे. चला आता म्हातारं ज्या टाकीत नेलं होतं त्या चित्रपटाचं नाव होतं निसर्ग राजा. म्हातारा टाकीत बसल्याबरोबर असा मंडप होता. ते लाईट बंद झाले. पडद्यावरती याच्या डोक्यावर तिकडे उजेड गेला. पडद्यावरती आला आभाळ, ढग, गारा, वारा, विजा, पाणी पडतो. बॉक्स वाजायचा टाप 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 पाण्यात असा वारा याचा पडद्यावर यायचा. असा मोठी नदी दिसली. कमरा इतकं पाणी आलं. म्हातारं घाबरलं. लगेच उठून असं करू लागलं. ती म्हणले का करलं. ती म्हणले वाहून जाऊ. कधीच पाहिलं नव्हतं. पिक्चरच माहिती नव्हता. ते पिक्चर चित्रपटातल्या नदीकडे पाहून म्हणले वाहून जाऊ. तसं संसारामध्ये तुम्हाला सगळ्याला वाटतं मरून जाऊ. मी आज याच्यासाठी आलो. मरून जाणार नाही. पांडुरंगाच्या चरणाला वाहून घेऊ आणि मरणावरती मात करू. हे वाहून जाऊ वाहून जाऊ वाहून जाऊ. मग ते पोर म्हणले का बसा. आणि वारं वादन संपलं आणि म्युझिक वाजलं. म्युझिक खळकन घुंगरू वाजलं. चेन वाजली. अतिशय सुंदर नटी आली पडद्यावर. आणि नटीच ती जी कधीच कोणाला टिकू देत नाही. कुठंच जागेवर राहू देत नाही. ती नटी पडद्यावर आली आणि तिनं असा पदर घेऊन गर्रकन चक्कर मारली. आणि तो जो पडदा होता तो इष्टमन कलर होता. म्हणजे इकडच्या माणसाला वाटत जाई की माझ्याकडेच पाहती, इकडच्याला वाटत जाई माझ्याकडेच पाहती, इकडच्याला वाटतंय माझ्याकडेच पाहती. त्याच्यामुळे तिने अशी गोल गिरकी घेतली आणि गाणं म्हणलं बोट करून, तुला सहज पाहिले रे गेले हरवून. या म्हाताऱ्याला असं वाटतं की मलाच नाही. तिनं पुन्हा डबल येडा घातला. असं बोट केलं ते नेमकं त्याच्या डोळ्यावर गेलं. तुला मी सहज पाहिले रे गेले हरवून. आणि नंतर तिने काळीच कापलं. साजना मी तुझी कामिनी तुला सहज पाहिले रे गेले हरवून. जे त्याची नजर त्या पडद्याकडे लागली त्याला झोप येईना, जांभळी येईना, कंबर दुखाना, हातपाय दुखाना. हसले की नाही तुम्ही? कीर्तनाला आल्यापासून हसले नव्हते. पण असं म्हणल्याबरोबर नक्की हसले. याला वाटलं ती मलाच म्हणली. शब्दात मोहिनी असते. ते आपले जे शब्द आहेत ना गोड का लागत नाही भजन सांगू का तुम्हाला पोटातून आज. आपले शब्द संसाराची माया मारण्यासाठी तयार झालेले. आपले शब्द संसारातून बाहेर पडण्यासाठी शस्त्र आहे.
पाप उपे वस्तू शब्दून स्मरणाने प्रसिद्धू की अमृताचा विषद वारसा नव्हे सात ती बोलाचे नव्हे हे शास्त्र हे संसार जिंते शस्त्र आत्मा अवतविते मंत्र अक्षरी भजनातले शब्द संसार मोडण्यासाठी असतात म्हणून भजन आवडत नाही माणसाला आणि चित्रपटातले शब्द असतात ते संसारात मातीत घालण्यासाठी असतात. त्याच्यामुळे त्या म्हाताऱ्यानं सारखं पाहिलं 2 तास पिक्चर झाला आणि पुन्हा जाता जाता पडद्यावरती ती पोरगी पुन्हा अशी गुरकी मारून आली आणि रडत रडत म्हणाली तुला मी सहज तसं याला घालून होऊ लागलं. पाहिले रे गेले हरवून डोळ्यातलं पाणी पुसत पुसत पुन्हा ती बोट करून म्हणली साजना मी तुझी कामिनी तुला सहज पाहिले रे गेले हरवून गेले हरवून गेले हरवून. लाईट लागले लोक उठले निघून गेले म्हातारा जाग्यावरच तुला. ते नातू म्हणले बाबा आपल्याला घरी जायचं ते म्हणले आपल्याला घरी नाही जायचं आपल्याला त्या पोरीला बोलायचंय. पोरगी ते म्हणले पोरगी बिरगी काही नसती. टाकीचा मालक आला ते म्हणला गेट बंद करायचं व्हा बाहेर. ते म्हणले साहेब मी गावचा पाटील माणूस आहे म्हणले श्रीमंत आहे 200 एकर जमीन आहे आपल्याकडे. ते पोरीचा लय जीव गुतला म्हणले माझ्यात राहून राहून रडू रडू सांगत होती तर मला जाता जाता 2 शब्द तिला बोलायचे. ते पिक्चर वाला म्हणला ग बसा बाबा इथं पोरगी बिरगी काय नसतं. अहो येड्यावरी काय करतात साहेब ती पूर आल्यावर नव्हती आली का ती हिरव्या साडीवाली त्याचं पदर ते सगळं ध्यानात ठेवलं त्यांनी तीच तिलाच मला बोलायचंय. ते म्हणले बाबा तू येडा झाला हिला पाहून. ते म्हणले ती तुला बोलायची नाही. म्हातारा म्हणलं डबल तिकीट काढितो. ते म्हणले अरे डबल तिकिटाना पण तुला बोलायची नाही. म्हातारा म्हणलं मग मी जागचा हालाचो नाही साहेब माझा जीव गुतला तिच्यात 10 वेळा म्हणली मी ती येडी झाली मला का बोलू देत नाही. ते टाकीवाला म्हणला बाबा तू येडा झालाय. तो म्हणला मला तुला एकदा तरी पाहू द्या. त्या नाईलाजानं त्या टाकीवाल्यानं तो चित्रपटाचा रोल त्याच्या पुढे आणून ठेवला की याच्यात ती हे म्हातारा म्हणी तिला म्हणा तू बाहेरी. ते म्हणले अरे त्या रोल मधून ती कशी बाहेर येईल. ते म्हणला मग मी जीव दिल्याशिवाय राहत नाही. त्या माणसाने त्याच्या थोबड्यात एक आणली आणि त्याला सांगितलं मूर्ख माणसा तू ज्या पोरीला पाहून वेडा झाला ती चित्रपट सुरू होण्याच्या अगोदर खोटी होती. जेव्हा ती हावभाव करून जगाला भुलवीत होती तेव्हाही ती खोटीच होती आणि जेव्हा ती सगळा खेळ संपून डब्यात गेली तेव्हाही ती खोटीच होती. तिकडं नका ना पाहू. ही माया तुम्ही जन्माला यायच्या अगोदर अशीच होती. हे जग असंच होतं. तुम्ही आता राहताय तरी हे असंच आहे आणि तुम्ही एका सेकंदात जरी हे जग सोडलं तरी ही माया अशीच आहे. ही माया कशाने संपत नाही. ही तुमच्या आयुष्याला धोका देऊ शकते म्हणून त्यांचं औषध आमच्याकडे म्हणजे संताकडे आहे. ती कशाने संपते. हरी हरी तुम्ही चांगल्या तत्वाकडे घेऊन जात आहे. तुम्हाला त्याची समज यावी की या मूर्ती लोकांमध्ये आपलं कोणी नाही. सगळे संबंध हे शाश्वत नाही परमानंद नाही मागं पुढं होणार. पण माझा आत्मा हा विठ्ठलाचं स्वरूप आहे. मी त्याच्यातून जन्माला आलो त्याच्या सत्तेने मी इथे राहतो आणि तत्वतः मी त्यामध्ये जाणार आहे. त्या पांडुरंगाची गोडी तुम्हाला व्याही लावणार नाही जावाई लावणार नाही सरकार लावणार नाही पाहुणे रावळे लावणार नाही पण संत तुम्हाला भगवंतापर्यंत नेऊन पोहोचल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आजचा दिवस हा धन्य आहे.
की आम्ही या मंडपामध्ये बसलो, आम्हाला आमचं आयुष्य कळालं, आम्हाला संसार खोटा आहे हे कळालं, परमात्मा खरा आहे हे आम्हाला कळालं. त्यामुळे माझ्या जन्माचं आज सार्थक झालं. आणि जेवढे जन्म मी घेतले, आता मला इथून पुढे जन्म मरण नाही. कारण आम्ही देवाला सांगितलं किती वेळा जन्म यावे, जन्म यावे, करमणुकीसाठी नाहीये. तुमचा जर याच्यात जीव लागत नसला ना तर सप्ताह झाल्यावर पिक्चर मध्ये जाचा, लावण्या पाजा, पण या मंडपाचा तमाशा करू नका. हे करमणुकीसाठी नाहीये. हा जीव जीवाला करमण्यासाठी नाही, जीवाला हरवण्यासाठी आहे, संसाराला हरवण्यासाठी आहे, मायाला हरवण्यासाठी आहे, आपल्याला विजय प्राप्त करून देणार आहे. आणि हे संतांच्या दर्शनात होऊ शकतं. म्हणून कळलं दर्शन तुम्हाला का माझं वाया जाणारं आयुष्य व्हॅल्युएबल झालं की त्याचं नाव आहे दर्शन. आता पुन्हा कुणाला कळालं, जे चाली म्हणायला उभे राहिले यांना थोडी थोडी किंमत आली. मला सुद्धा जराशी किंमत आली. ज्यांनी मेहनत घेतली त्यांच्या पुढे लोकांनी माईक लावले. आणि ज्यांनी मेहनत घेतली नाही ते पाठीमागे लागले काही चूर थोडीच येते. ते वाईट नाही, काही नाही. पण गंमत अशी होती की जितकं रियाज केला, जितकी ताकद केली तितकी चमक येत असती. त्याच्यामुळे ज्यांच्याकडे माईक लावले का लोक त्यांना पाकिट देत असते, आणि जे मागे उभे राहिले का त्याला फक्त बुक्का नारळ देत असते. विषय पैशाचा जरी नसला तरी तुम्हाला चमक अशी कोणी देणारच नाही. ती चमक तुम्हाला संतच देऊ शकतात. म्हणून यांच्यामुळे आपल्या जीवनाला चमक येत असते, चमक. आता बाबा इथं बसलेले आहेत, यांच्या पाया पडायचं आपल्याला, ही ताकद त्यांच्या पायात आहे. आता काय ताकद आहे मी तुम्हाला सांगितली, यांच्या माग चलत जा. यांच्या पायाला जर धूळ लागली ना आणि तिचा एखादा कण जरी आपल्या अंगावर पडला, जन्म मरणाला घालणारी वासना जवळ जाते. म्हणून महाराजाच्या संग का राज जाऊ, तर त्यांच्या संग राहिल्यानं वासना जवळ जाते. वासना जळायला काय होतं, दुःख होत नाही. मग असे संत कुठं शोधायचे, कारण महाराजाचा आता सध्या पूर आलेला आहे. काय आलेला आहे, हो लाटच आलेली महाराजाची. जशी लॉटरी लागली तसे इतकेच महाराज झालेले आहेत आता. आणि कोणाला महाराज म्हणतात लोक, हॉटेलमध्ये बसले लोक सहज हॉटेलवाल्याला म्हणते महाराज डोकं पाराला. बावळत ते काय महाराज असतो का? महाराज आळंदी दोनच फक्त, तरी ते काय महाराज मग आम्ही महाराज नाही का? आम्ही महाराज नाही, तुम्ही नाव ठेवलंय. आता काय आम्हाला पीएम म्हणल्यानं काय आम्ही पंतप्रधान थोडी होणार आहे? आम्ही विष्णू बुवा जोग आहे, शांताराम बुवा जोग आहे, व्यंकट स्वामी हे बुवा आहे, विष्णू हे बुवा आहे. सगळे कीर्तनकार मागचे सगळे स्वतःला काय लावत होते, बुवा लावत होते. आता सगळे महाराज लावायला लागले, काहीतरी वेगळं लावायला लागले. तर हे जे पद लावल्या जाते ना पाठीमाग, हे पुढं काही मटेरियल नसल्यामुळे मागं शिवपूट लावावं लागतंय. कारण शिवपूट लावल्याशिवाय त्याची प्रगती होत नसती. म्हणून आम्ही महाराज नाहीत, आम्ही सेवक आहे. आता तुम्ही महाराज म्हणता, मग आता तुम्ही कलेक्टर म्हणल्यावर मला कलेक्टरचा पगार मिळणार आहे का? कलेक्टर असतो, शिपाई असतो. तसे महाराज ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज, आणि आम्ही त्यांच्या पायाचे सेवक आहोत. मग आता महाराज कसे असतात तुम्ही माझ्याकडनं ऐकलं पाहिजे. आज तुम्हाला महाराज ओळखायची गंमत सांगतो. म्हणजे लक्षणाहून महाराज ओळखायचे, कपड्यावरून असे काही महाराज बिराज ओळख नसतात. महाराजांचा असा पूर आलेला आहे, काही ना अशा जटा ठेवलेल्या आहे.
इतक्या भयंकर जटा आहे, आता कुंभमेळ्यात कळतील तुम्हाला की त्यांच्या जटा सांभाळायला गाडी लागत, ही माणसं लागत. त्यांनी भलते केस वाढवले पण इतका अहंकार वाढवला ते त्या माणसाला नीट बोलत नाही. अलग लक्षात नाही. काही ना दाड्या ठेवलेल्या आहेत, बुचुड्याला माळ, दंडाला माळ, मनगटात माळ, हातात माळ, गळ्यात माळ, कोणीच विश्वास ठेवत नाही, विश्वास ठेवत नाही. असली महाराज का उभ्या गंधाचे आडव्या गंधाचे भगवे. आम्हाला वारकरी संप्रदायानं महाराजाची लक्षणं सांगितलेली आहेत. ऐका सगळेजण, इथून पुढे सावध राहा, फसवणूक करून घेऊ नका. महाराजाचं कपडे हे लक्षण नसतंय, भगवे हे लक्षण नसतंय, जटा जुटा पायात असं हे काही संन्यासी हे असं काहीच महाराजाचं लक्षण नाही. ती त्यांच्या मनाची कल्पना आहे. मग तुम्हाला नीट ऐकायचं असेल तर माझ्याकडून नीट ऐका. महाराजाचं पहिलं लक्षण आहे, ज्याच्या नजरात कधी पाप येत नाही, हे महाराजाचं पहिलं अशी गडबड असते का? हो 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 हो. गाथेची सुरुवातच तशी केलेली. या मंडपात मी भेद म्हणून कुणाकडे वेगळ्या नजरेनं पाहू शकत नाही. मला संपूर्ण जगामध्ये विठ्ठलच दिसले पाहिजेत, कारण भेद भ्रम आणि आमच्यात काय फरक नाही. तुम्ही डोक्यातून काढून टाका. मी जरी येथे व्यासपीठावरती बोलत असलो तरी माझातला शेवटचा टाळकरी माझा चोपदार आणि मी, आमच्या दोघात तिळभर अधिकारात फरक नाही. मला जो अधिकार आहे तोच तुम्हाला अधिकार आहे, याच्यात गडबड करण्याची काही गरज नाही. आणि नजरात कधी पाप येऊ द्यायचं नाही. नजरात पाप नाही म्हणून रात्री 11 वाजता तरुण सुंदर चांगल्या घरातल्या सगळ्या महिला माझ्याजवळ बसलेल्या, तरुण मुली आहेत तिथं बसलेल्या. या तरुण मुलीला तुम्ही 11 वाजता या ठिकाणी तुमच्या आयुष्यात फक्त एकदा आणून दाखवा. तुम्हाला चौकात नाही कापलं तर मग मला विचार, रस्त्यात मारतील तुम्हाला रस्त्यामध्ये. या मंडपात महिलेला 11 वाजता तुम्ही बोलू शकत नाही, पण ह्या 11 वाजता आमच्याजवळ विश्वासाला बसलेला आहे, कारण त्यांना एवढंच माहितीये या मंडपात मला धोका नाही. या मंडपात माझ्यावर अन्याय होणार, या मंडपात मी वाया जाणार नाही. या मंडपातच नाही तर माझ्या माऊलीच्या सोहळ्यात कोणत्याही वयाची मुलगी येते, बाई येते, तरुण येते, कोणती पण येते, दिवसभर चालत राहते, भजन करत राहते, गरम गरम जेवते. आणि ते रावटेवाले असते ना, लेख कलाकार असतात, ते गावात सांगते की लय सोय करू, 20 जणाला रावटी देऊ, आणि तिथं गेल्यावर रावटी 40 जण ऍडजस्ट करते आणि त्याला सांगते आता ऍडजस्ट करा माऊली. वा रे वा, काय रावटी 20 जणाची, टाकले 40 माणसं, झोपायचं कसं त्यांनी? उभं बसून राहायला पण जागा नाही, पण पडावंच लागतं. पण माझ्याकडनं नीट ऐका, इकडचा पाय इकडं, कुणाचा हात इकडं, कुणाचं डोकं इकडं, कुणाची कुणाला मेळ नाही. पण एकनाथ महाराज आणि सगळ्या गावकऱ्यांना, माऊली मंडळ सेवा मंडळाला जाणीव करून देतो, 700 वर्षामध्ये एखाद्या राहुटीत एखाद्या वारकऱ्याने एखाद्या बाईचा पदर वाढला अशी बातमी 700 वर्षात नाही. नाही तर मीडिया नावाचं शास्त्र इतकं खराब आहे, या मीडियाने सगळ्या दिंड्याची वाट लावली असती, एक बाई मंडपात कीर्तनात आली नसती. पण त्याला काही संधी भेटत नाही. त्याचं कारण सांगू तुम्हाला, ज्याचा हात ज्या बाईला लागला का त्याच्या तोंडातून माझी माऊली बोलते. चुकून लागला माऊली, बाई नाही म्हणत, तो ताई नाही म्हणत, आख्या नाही म्हणत, काय म्हणतोय? चुकून लागला माऊली, चुकून लागला माऊली. अपराध वाटतो त्याला. आणि मग ज्याला हात लागला ती म्हणते लागू द्या माऊली. मला सांगा, 2 हृदयामध्ये जेव्हा माऊली हा भाव तयार होतो तेव्हा बलात्कार आणि अत्याचार कसा होईल? अरे सरकारचं डोकं धरणार आहे का? 4 वर्षाच्या मुलीवर मालेगावात बलात्कार झाला, त्या 4 वर्षाच्या लेकराला काही भावना तरी असतील का? त्याला काही कळत तरी असेल का? ही राक्षसा वागणारी माणसं, या समाजाचं सुख हरवणारी माणसं, आमची नैतिकता आणि आमच्या माय बहिणीवर हात घालणारी माणसं सरकारकडून नीट होणार नाही, बंदुकीच्या धाकावरती नीट होणार नाही, याला कायद्याचा वचक राहिला नाही. जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या बाईकडे पाहताना त्या बाई जेव्हा तुम्हाला माऊली दिसत ना, त्या दिवशी या देशात एकही बलात्कार होणार नाही, एकही अत्याचार होणार नाही. आणि म्हणून हा मंडप सिक्युरिटीचा मंडप आहे. कशाचा मंडप आहे? फुल सिक्युरिटी, फुल सिक्युरिटी. इथे तुम्हाला धोकाच नाही. आणि जर इथं कोणाच्या मनात पाप आलं त्याला 7 जन्मात ते अंगावरच फुटून निघणार. अन्न क्षत्रिय कृतम पापम. जर इकडं तिकडं पाप केले तर कीर्तनात जात असते. कीर्तन क्षत्रिय विनश्यती, कीर्तन क्षत्रिय कृतम पापम. या मंडपात जर तुम्ही कोणाकडे वाईट नजरानं पाहिलं ना, त्याला कोणत्याच आंघोळीनं नीट होत नाही. वज्र लेपो भविष्यती, अंगावर फुटून निघत. पुढच्या जन्मात आंधळं होतं, वाकडं होतं, बहिरं होतं. त्याच्यामुळे ह्या मंडपात पाप चालत नाही.
म्हणून आजपासून महाराजाची एकच लक्षण आहे, त्याच्या नजरात काय नाही, काय नाही. आता तुमच्या नजरात चेक करा, मी गेल्यावर करा. पाहताना सुद्धा कोणाकडे चांगलं पाहत नाही. तुम्ही कोणाकडे जर पाहिलं तर टिंगल टवाळ्या, निंदा, वासना, लफडं, अमुक तमुक. अरे मग तुमच्या नजरात जर दोष असेल तर इथंच गडबड झालेली आहे. आणि जर इथंच गडबड झाली असेल तर तो माणूस या मंडपात चालत नाही. म्हणून आमचा पहिला दोष गुण आहे की महाराजाकडे कुठल्याही प्रकारचं पाप नसतं, त्याच्या दृष्टीत पाप नसतं. म्हणून ही माणसं 15-15 वर्ष आपल्या घरात राहू शकतात. मी आप्पांच्या घरात बसलो होतो, आता झोपलो होतो थोडासा वेळ म्हणून. त्या घरातली सगळी माणसं आमच्या नात्याच्या रक्ताच्या पलीकडेपेक्षा आम्हाला जीव लावत होते. माहिती नव्हतं आम्हाला. आम्ही रोज कुठल्या ना कुठल्या घरी जातो, पण असं वाटतं की ते ना आम्ही पहिल्या 7 जन्माचे सोबती आहोत. कुठलाही मनात भेद नाही, कुठलाही विकार नाही, कुठला अहंकार नाही. तुमच्या इतक्या मोठ्या माणसाच्या बेडवरती जेव्हा आमचा वारकरी झोपतो ना, तेव्हा त्याच्या चारित्र्याची लेखी पूर्ण गॅरंटी देतो असा आमचा. उगाच नाही झोपू शकत ते. तुम्हाला कसं झोपू देतील? त्यांच्या घरात नाही येऊ देणार तुम्हाला, तर बेडवर कसं झोपू देतील? त्याचा बेड जेव्हा खाली होतो ना, तो फक्त विश्वासाला होतो. म्हणून कळालं महाराजाचं पहिलं लक्षण, इथं गडबड नाही झाली पाहिजे. त्याच्या नजरात पाप आहे, तो महाराज नाही, तो टाळकरी नाही, तो वारकरी नाही. ओके, पुढे चला. दुसरं काय महाराजाचं लक्षण आहे? हे काही आपल्याला असे काही कपडे घालायचे सांगितले तुकाराम महाराजांना, हातात माळा घ्यायच्या सांगितल्या, लोकांना फसवायचं नाही. महाराजाचं दुसरं लक्षण आहे, ज्याच्या पोटात कधी भेद नाही. भेद ब्रह्म. जर कुठला टाळकरी, जर महाराज जर जातीपातीची भाषा करत असाल तर तुम्ही नाक दाबून तिथून पळून जा, कारण तो माणूस तुमचं परमार्थिक जीवन उद्ध्वस्त करून टाकणार. जी गोष्ट या मंडपात चालतच नाही, तो जर या मंडपात सुरू करत असेल तर कुठं फेडणार हे पाप. म्हणून पोटात भेद करू नका. या मंडपात बसलेली बिगर माळीची साधारण बाई, आंघोळ न केलेली सुद्धा मला जनाबाई सारखी दिसली पाहिजे, मुक्ताबाई दिसली पाहिजे. ही ताकद या मंडपातून तयार करता आली. सप्ताह करायचे, एवढाले खर्च करायचे म्हणजे काय मनोरंजन करायचं का? ना, मनोरंजन करायला हजारो गोष्टी पडलेल्या आहेत. मनोरंजन करायचं नाही, माणसं मनानं पक्की करायची, जी काळाला सुद्धा भेली नाही पाहिजे. आणि तिसरं सांगू, महाराजाला देवाशिवाय कोणाची आशा नसते. त्याला महाराज म्हणे जावं चित्ती नाही असं असणाऱ्या पैशाला पैसे म्हणत जाऊ नका. तिथंच खरी गडबड आहे. लोक म्हणतात तुम्हाला किती पैसे द्यावे. अरे पैसे काही व्यवहार आहे का? तिचं नाव आहे दक्षिणा. दर क्षणाला जी दोघाचं बरं करते, देणाराचं आणि घेणाराचं, त्याचं नाव काय आहे? दक्षिणा आहे. ती दक्षिणा दिली म्हणजे वाहिलीच, संस्कृत विषय. आणि म्हणून याच एका गुणामुळं माझे एकनाथ महाराज गोष्टी हे नजरेमध्ये क्लिअर आहेत, पोटामध्ये क्लिअर आहेत आणि अपेक्षा विरहित आहेत. त्यामुळे अशा संतांच्या संग वासना नष्ट होते अभंगाच्या दुसऱ्या
माझ्याकडे पाहून म्हणा संत दर्शनी हा काय भारी हार आणले हो. याचं नाव मोक्ष आहे. अरे काढा नाही. आता आपल्याकडे वेळ कमी राहिलाय. अवघे 12 मिनिटं राहिले. एका चढी एक लाभ आहे या अभंगामध्ये. कुठून जायचं नाही कोणी. आता खरं तर इथून पुढे चेक तयार होणार आहे. 3 प्रकारचं दुःख आहे संसारामध्ये. आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक. आता हे सांगत नाही बसणार, आज वेळ नाही. काही दुःख स्वतःपासून स्वतःलाच तयार होते. बसले बसलेच कल्पना करायची, असं कोण म्हणला, ते तसं कोण म्हणला, रात्रभर झोप नाही आली, बीपी झाला, शुगर झाला. हे स्वतःचे स्वतःला दुःख आहे. ते दुसऱ्याला माहित पण नसते, पण आपणच जळत राहतो त्याच्यावर. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, आजपासून कोणावर जळू नका. सोडून त्या जळतीला. ज्याच्यावर जळता का ते जीवातून झोपी जातून आपण साऱ्या रात जागे राहतो. काय कामाचं. दुसरं काय आहे, भौतिक दुःख. भौतिक म्हणजे काय, आपण गोळा केलं तर दुःख होतंय ना. टाळकऱ्याच्या संदर्भानं, गाणारा वाजणाराच्या संदर्भानं, लोकांच्या संदर्भानं जर मला दुःख झाले तर हे माझे भौतिक दुःख की मीच तयार केले ते. अधिक दैविक दुःख आहे, अदृष्ट, प्राक्तन, शाप. ह्या 3ही दुःखाचे वेगळे वेगळे उपाय आहेत. पण मी आज तुम्हाला 15 वर्ष सेवा केल्यामुळे आज कीर्तनात त्या 3ही दुःखाचा मुळापासून नायनाट करून टाकतो. तुम्हाला कोणतंच दुःख होणार नाही. स्वतःचं दुःख होणार नाही, दुसऱ्याचं होणार नाही, परक्याचं होणार नाही, देवधर्माचं होणार नाही. स्वतःचा स्वानंद तयार होईल. मग नीट ऐका. दुःख तर काय, तुमचं जन्म मरण बी राहणार नाही. माझ्याकडे खूप मोठी गोष्ट आहे की ध्यान देऊन ऐका. ऐका. ऐक रे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा, पंढरीचा मना माझी स्मराव. पंढरीचा राणा मना माझी स्मराव. मग कैचे रे बंधन. माझं कीर्तन ऐकायला आलात ना. ग्रह, तारे, नागबळी, देवपूजा नकारे करू. पाया ज्याने रामकृष्ण हरी म्हणला का त्याला कोणताच ग्रह बाधू शकतो. भूत नाही, प्रेत नाही. हरी उच्चारणी मंत्र पे आगाध भूत बाधा देते. एवढं करून जर कोणाच्या अंगात येत असेल तर मला भेटा. मला करणे, कवटा, जादू, बाहेरचं, आतलं, शेजारचं सगळं काढता येतं. सगळे भूत माझ्याकडे निघून जातात. मग गाणारा वाजवणाराला एकच फायदा आहे. नीट ऐका. काय ताकद आहे माझ्या या मंडपाची. मग कैचे रे वंदन. अरे आम्हाला कोण अडवून येणार, कोण आमच्या वाटा जाऊ शकतो का. वाचे गाता नारायण. त्यामुळे हे जे गायक आहे ना, गायक हे ले पांडुरंगाचे आवडते. कलियुगामध्ये फक्त चांगल्या चाली म्हणायच्या, काळ तुमच्या वाटत जाणार ना. मग कैचे रे बंधन वाचे गाता नारायण. आणि ऐका ना, अरे जन्म मरण हा विषय सोडून द्या डोक्यातून. भव सिंधू तो जाना याची तिरी सरी. असा पाय उचलला की जन्म मरण संपत. इथं इतकी ताकद आहे या मंडपाची. आई करे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा, पंढरीचा राणा मना माझी स्मराव. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, सांडाळाही अधिकार. बाळे, नारी, नर आदी करुणी वेशाही. आई करे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. हे वेदांचे सार
15 वर्षाचं जागरण आहे. जे शास्त्र विधी पुराण वेद अभ्यास केल्यावर जे कळतंय ना, तेवढं मी तुम्हाला 1.5 तासात तुमच्या पायावरती वाहिलंय. सावध व्हा, जागे राहा आणि मुक्त व्हा. मग कैचे रे का हे वेदांचे सार, शास्त्रांचे गौहार, पाहता विचार हाची करती पुराणे. आई करे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा, पंढरीचा मना माझी स्मरावा. हो पंढरीचा मना माझी स्मरावा. हो पंढरीचा मना माझी स्मरावा. खूपच काही मिनिटांनी मी तुमच्यातून जाणार. तुम्हाला माहिती तुम्हाला काय दिलं मी आज? एका विठ्ठलाशिवाय कुणाचं चिंतन करायचं नाही, कुणाचं ध्यान करायचं नाही, कुणाचं नाव घ्यायचं नाही, कुणाच्या आशावर जगायचं नाही. त्याचा फायदा अभंगाच्या 3ऱ्या कीर्तनामध्ये ऐकलेले सांगितलेले फायदे त्रिभुवनात कोणी देऊ शकत नाही, देव पण नाही. जे फायदे संत देऊ शकतात, जे जग देऊ शकत नाही, देव देऊ शकत नाही, ते फायदे आपल्याला संत देऊ शकतात. मग आपलं काय काम आहे? मला असं वाटतं मज वाटेल अशी पायाचं लांब राहिलं. तुम्ही पायाचे फायदे सांगितले, पण तुम्हाला मी त्याच्याचमुळे पडलं होतं जवळ कडकडून मिठी मारावं तुम्हाला. कारण ज्याच्यात जास्त जीव असतो का त्याला बाय बाय नसतो, टाटा नसतो, राम राम नसतो, आलिंगन असतो. आणि आपल्या जर आलिंगन घडलं ना की मोक्ष जागीच मिळतो. आलिंगन घडे मोक्ष सारे जता घडे. मग आता शेवट करत असताना मी असं सांगन तुम्हाला, तुम्ही शांती ब्रह्म असं लिहिलंय महाराजांना, ते ब्रह्म वगैरे काढून टाका. ते बरेच लोक महाराजाला असं लिहितात वैकुंठवासी, स्वर्गवासी, कैलासवासी, शांती ब्रह्म, मोक्ष. मला एकनाथ महाराज तुम्हाला कुठंच पाठवायचं नाही, तुम्ही आमच्याकडेच राहिले पाहिजे. काय पाठवायला काय लागेल? जे माणसं बिनकामाचे असते त्याला करायचं वैकुंठवासी ब्रह्म अमुक. आम्हाला ब्रह्म नाही लागत, आम्हाला नुसते एकनाथ महाराज लागत. मग वाटे ते असे
आणि तुम्ही सगळेच माझ्या कामाचे. आता लय मोठं वर्णन एक सांगू का? माझा तुमच्या सगळ्यामध्ये जास्त जीव आहे. माझा टाळकऱ्यात जास्त जीव आहे. टाळकऱ्यामुळं मला शोभा येते आणि माझा कीर्तन ऐकणाऱ्यामध्ये लय जीव आहे. कारण ते जेव्हा बसतेत का तेव्हाच मला सुख होते. हे जर नसले ना कीर्तनाला आम्हाला झोप येत नाही रात्री. त्याचे अर्थ पैशाचे लावू नका. अरे एवढा आनंद मला कुठं मिळणार आहे? त्याच्यामुळे जर मी एका दिवशी घरी राहिलो झोप नाही आली तर मग बायको सांगत असतो तू एक नारळ घे आणि मला दे आणि म्हणजे मग मला झोप येईल. याचा अर्थ असा होतो मला तुमच्यातून जायचं नाही आणि मी मेल्यावर असं काही येऊ नका वैकुंठवासी स्वर्गवासी नाम मी पुन्हा तुमच्यातच येणार. येता येते म्हणून मला प्रणव आणि गणेश या दोघा इतके वाजवणारे मला वैकुंठात कुठं भेटतील? येड्यावानी आपल्या जे वैकुंठाचा नाद धरायचा मिळून जायचं तिथं मी आणून कुठून पकवास आणि इतकी गोड वाजवणारे मला कुठून भेटणार आहे? म्हणून मला वैकुंठ मला प्रणव तू जन्मभर हवा आहेस. गणेश तू बी हवा आहे. आणि संसारात पण आपण जमत ती पोरगी त्याला म्हणते तूच हवा आहे. मला अलग लक्षात मला पण तीच म्हणायचंय. मला तीच म्हणायचंय की मला तूच हवा आहे. त्याच्यामुळे विनयकरी मला हवा आहे. शूटिंग वाला मला हवा आहे. माझा प्रत्येक टाळकरी मला हवा आहे. कारण मी शोधू कुठं जगात? हे जग मायेनं भरलेलं आहे. हे अहंकारी जग आहे. विकारानं भरलेलं आहे. स्वार्थानं भरलेल्या जगात मला तुमच्यासारखी निर्मळ माणसं कुठं सापडणार आहे? आज उद्या कीर्तन संपलं की मी साऱ्या रस्त्यानं जरी फिरलो तुम्हाला हे सुख कुठंच भेटणार नाही. हे पैशानं भेटणार नाही. सत्तेनं भेटणार नाही. मला तुम्ही कलेक्टर करा, मला पंतप्रधान करा, काय पण करा, पण हे सुखमूर्ती लोकात कुठंच भेटणार नाही. म्हणून माझं एकच मागणं आहे. मी जन्मलो आणि किती वेळा मेलो तर मी महाराष्ट्रात जन्माला येईन. वारकऱ्याच्या पोटी जन्माला येईन. आजी वैल्याला येईन आणि मंडपात बसून तुमचं कीर्तन माझं वाटे अशी आली नाही. त्याच्यामुळे ते पुढच्या वर्षी ब्रह्म काही लावला पोट गोळा येतो. आम्हाला ब्रह्म नको भ्रम नको. आम्हाला तुम्हीच पाहिजे. कोण पाहिजे? मला बेटर पाहिजे. मला हे पाहिजे. हे टाळकरी मला पाहिजे. तुतारी वाटायची इतका जाम टाळकरी कुठून आणून मी तुतारी कुठं बाजारात भेटणार आहे मला? हा लय स्ट्रॉंग माणूस आहे. याचे दंड छाती ढेरी इतका मजबूत आहे. कोणाच्या दुकानापुढे जर उभा राहिला तर 2-3 वर्ष उधारी मागणार नाही. हे गुटगुटीत माणसं आहेत माझी. लेकर किती गोड आहेत माझ्यासाठी उभी राहिलेली. ते आणा तिकडे याला इकडे आणा त्या बारक्याला. वा 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 कुणाचं बाळ आहे? अरे काय तुझ्या महिन्यात मी तुझ्या केलं असतं. पाय ते बारीक किती गोड आहे. गेले भारी आता यांची तुम्हाला गॅरंटी सांगतो म्हणजे फायदा समजेल तुम्हाला. इकडून या इकडून या इकडून इथं माझा लेकरवाळा असं असं असं. ओके ओके ओके. आता जगभर लेकर आहेत, जगभर पोरी आहेत, जगभर पोरं आहे. लय शाळेत जाते, लय शिकते. नीट आहे का माझ्याकडनं? तुमच्या शाळेत जर पोरं लय शिकले ते जर डॉक्टर झाले तर 200च्या ऐवजी 2-2 हजार रुपये जर गोरगरिबाचे काढत असतील तर त्याची गॅरंटी शाळा आणि शिक्षक घेत नाही. तुमच्या शाळेत मुलगा शिकला आणि तो जर इंजिनियर झाला आणि त्यांनी बांधलेला पूल जर पहिल्याच पावसात वाहून गेला तर त्याची गॅरंटी शाळा आणि शिक्षक घेत नाही. पण माझे हे बाळ गोपाळ माझ्या शेजारी उभे राहिले. हे उभे लहान जे मोठे झाले. मी तुम्हाला आज आठवण करून देतो. हे कदाचित पैशावाले होणार नाही. फार मोठे श्रीमंत तुम्हाला दिसणार नाही. पण पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो हे कधीच वाया जाणार नाही. कधीच वाया जाणार नाही. याची लेखी हमी आणि गॅरंटी मी घेतो. म्हणून मला हे हवे आहे. एका जनार्दनी घडो तुमची संगत मला हवी आहे. तुम्ही इतकं छान ऐकलंय. रसकर पोलीस कोणाला 1 मिनिट वेळ देत नाही. 1 मिनिट म्हणते माणसं 2 घंटे भेटत आहे. तुम्ही 2 तास झाले माझ्या पुढे बसले. मी कुठून पैशाने इतकं आणू तुम्हाला? माझे श्रोते, माझे ऐकणारे, माझा पांडुरंग असतो, माझं सुख असतं, माझा मोक्ष असतो. म्हणून मला वैकुंठ नको, मला मोक्ष नको. मला वारकरी पाहिजे, महाराष्ट्रात पाहिजे, तुमच्यामध्ये मी असलो पाहिजे. अरे तुम्ही सगळे आजीवलीचे लोक इतक्या सुखानं एका मांड्याला इथं बसले का? यातच सगळ्या जीवनाचं सुख सामावलेलं आहे. इतक्या तुम्ही सगळ्या जणी बसल्या ना. तुम्ही फक्त मला बायका इतक्या शांत कोणत्याच मंडपात बसून दाखवा.
लग्नाच्या मंडपात तुम्ही फक्त बाईला बोलू नका म्हणा, तुम्हाला एकेकीला 5,000 रुपये देतो. बाई जवळ बसली ती जर बोलली नाही तर तिच्या पोटातच कस तरी होतंय म्हणून मला अमुक पण माझ्या सगळ्या मावल्या आज 2 तास झालेत आणि 15 वर्ष झाले या मंडपामध्ये. सुई पडली तर ऐकू येते, मला काय करायचं मोक्ष, मला काय करायचं वैकुंठ नको, मला त्या सुखाचा नाश आहे. पण टाळ मृदंगाच्या नादात मला जे सुख मिळतं ना ते जगात कुठेच मिळणार नाही. म्हणून कळालाच तुम्हाला दर्शन असं तसं नसतं. दर्शन असतं आपलं जीवन, दर्शन असतं आपली किंमत आणि दर्शन असतं एकमेकावर प्रेम करणं. प्रेम म्हणजे वासना नव्हे, ज्याच्यात अपेक्षा नसते, ज्याच्यात विकार नसतो, ज्याच्यात विकृती नसते आणि ज्याच्यात देणं घेणं नसतं, असं प्रेम फक्त वारकरी संप्रदायाच मिळू शकतं. जातो माघारा पंढरीनाथा, जातो माघारा पंढरीनाथा, तुझे दर्शन घावे, तुझे दर्शन घावे, तुझे दर्शन घावे. म्हणून तुमच्याकडचे पोरं किती मोठे असले तरी माझे पुढे विठ्ठलाचे वीर आहे, त्याच्यामुळे काळ यांना हात लावणार नाही. आमची गॅरंटी सांगू तुम्हाला, तुमच्या मुंडकीवर येऊन बसणारी, तुम्हाला नेणारी उचलून, ज्याच्या गळ्यात माळ आहे ना त्याला तो हात लावू शकत नाही. कोणते झाड तोडू शकतो माणूस, पण सडकाच्या कडेला ज्याला काव लावलेला आहे, सुना लावलेला आहे, त्याला तोडू शकत नाही. तसे माझ्याजवळ जे उभे आहेत का याला यम हात लावू शकत नाही. आणि आमचं डिपार्टमेंटच तसं आहे, काळ गुलाम काम करी तू त्या घरी. या महाराज, आता महाराज शाळेत जा, रोज अभ्यास करा आणि पुन्हा खूप मोठे महाराज व्हा. माझ्या पाठीमागं उभे राहिलेले सगळे पोरं, आणि तुम्हाला टाळ करायला मी सांगतो, तुम्ही सगळ्यांनी कीर्तन केले पाहिजे. इथून पुढे नुसतं चाली नाही म्हणायचं, मस्त कीर्तन सुरू करायचं. कारण कीर्तन करायला जितके चांगले दिवस आहे सध्या तितके देशात कोणाला नाही. त्याच्यामुळे हे हवे आहेत मला, राहू द्यात माझ्या शेजारी. काय मागायचं पांडुरंगाला? कायच नाही मागायचं. आम्हाला काय नको तुझं, कारण आम्हाला माहिती आहे पैसे टिकत नाही, आम्हाला माहिती आहे तारुण्य टिकत नाही, आम्हाला माहिती आहे रूप टिकत नाही, आम्हाला माहिती आहे सत्ता टिकत नाही, आम्हाला माहिती आहे शरीर राहत नाही, आम्हाला माहिती आहे नवरा बायको राहत नाही. पण तू कायम राहतोस, तू कायम असतोस. आम्हाला तुझ्यामध्ये राहायचं आणि तुझ्यात राहण्यासाठी आम्हाला निर्गुण नाही राहायचं, आम्हाला ब्रह्म नाही व्हायचं, आम्हाला वारकरी व्हायचं आणि ती वारकरी म्हणून तुझी सेवा करायची. हे जे सुख ज्या माऊली मंडळाला, ज्या नावाला ज्ञानोबरायाने तुकोबरायाने दिलं, आज जागरण आहे. तुम्ही फक्त त्यांचं नाव घ्या, फारच सुंदर नाव आहे त्यांचं, फारच सुंदर. माऊलीचं कीर्तन माझ्याकडनं ऐकत जा कधीतरी. आत्ताच माझी जीत ऑफिसला 15 दिवस कथा झाली, योगी पावन मनाचा. ती पुस्तकं आहेत माझ्या गाडीमध्ये. माणसाचं मन चांगलं झालं ना, देव त्याला कशी मदत करतो हे त्या पुस्तकातनं ऐकायचं. ज्ञानोबराय खिन्न झाल्यानंतर ताटी उडा ज्ञानेश्वरा असं म्हणून मुक्ताईनं जे त्यांना दिशा दिली का, ती दिशा तुमच्या लेकरा बाळाला मिळण्यासाठी ते पुस्तक पैशासाठी नाही आहे. 150 रुपयाचं MITचं पुस्तक आहे ते योगी पावन मनाचा. ते सगळेजण घ्या, रोज वाचा, तुमच्या मुलाबाळांना वाचायला द्या. ते कधीच वाया जाणार नाही, इतकी ताकद त्यामध्ये आहे. आणि आता मी काही बोलत होतो, मला बोलायचं नव्हतं पण परत एकदा बोलतो. तुम्ही जर इतके चांगले माझ्या जीवाभावाचे आहात तर तुम्हाला कुठलाही आजार होऊ नये, व्याधी होऊ नये, तुम्ही कुठं 1-2 वर्ष अंतरुणावर पडू नये, तुमची हालअपेष्टा होऊ नये, तुमचं ऑपरेशन होऊ नये, ब्लॉकेज होऊ नये, अटॅक होऊ नये, असं तुम्हाला जर वाटत असेल तर औषधा वाचून सर्दीपासून कॅन्सरपर्यंत सगळे रोग निघून जातात फक्त चांगलं पाणी पिल्यानंतर. आणि जे केंगन वॉटर असतं किंवा जे अल्कलाईन वॉटर असतं ते आम्ही वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आज आळंदीमध्ये त्याचं उद्घाटन केलं. मला भेटा, कुठलेही आजार बिगर औषधा वाचून आपल्या शरीराला कायमचे सोडून जातात. 100 वर्ष जगता येतं, फक्त पाणी सांभाळून प्या, जेवण छान करा, मस्त राहा, स्वस्थ राहा, आनंदात राहा, हसत राहा. विचारू नका हसण्याचं काय गडबड आहे. हसत राहा, मस्त हसत राहा. हे जीवन अतिशय सुंदर आहे. हे माऊली सेवा मंडळही खूपच सुंदर आहे. हे कार्यकारी मंडळही सुंदर आहे. तुम्ही ऐकणारे खूपच सुंदर आहे. आता पुढच्या वर्षी मला बोलवतात की नाही मला माहित नाही,
पण मला तुमचा कार्यक्रम खूपच सुंदर वाटतो. नाही जरी बोलावलं तर तुमच्या या आठवणी मी जन्मभर हृदयात कोंडून ठेवीन. ज्ञानेश्वर माऊली.